नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला एक डॉल दाखवित आहे. ही डॉल मी घरी तयार केलेली आहे. बघा, साधी डॉल घेतलेली आहे मी आणि तिला हे जे उलन आहे ते आपल्याला कुठेही मार्केटमध्ये सहजपणे मिळू शकते. तर मैत्रिणींनो, ही साधी डॉल आहे. मी साधी डॉल घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. मार्केटमधून स्टोअर्सला जाऊन मी साधी डॉल आणलेली आहे आणि त्या डॉलचं डेकोरेशन करून मी हे अशा प्रकारे तिला सजवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, ही डॉल हा उलन आहे. याला डबल मध्ये मी करून मी त्याला हे असं जोडलेलं आहे आणि फेविक्विकने चिटकवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आहे आपल्या वहीचा कपटा आहे. त्या वहीच्या कपट्याला मी जसं आपण मेहंदीसाठी पुंगळी तयार करतो तसं करून मोठ्या साईजमध्ये मी त्याचा गोल आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि इथल्या साईजमध्ये मी तिची कंबर बघून त्या कमरेप्रमाणे साईज कट करून घेऊन तिचा पूर्ण खालचा फ्रॉक तयार केलेला आहे मी आणि वरती त्याच्या हे असं उलन लपेटलेलं आहे. तर मैत्रिणींनो, आणि हे वरची साईड जी आहे तर मी हे अशी थोडी पिवळ्या कलरच्या उलनने तिला वरचं लूक दिलेला आहे आणि गळ्यात ही माळ घातलेली आहे आणि हे हाताला असं थोडंसं हे केलेलं आहे, गुंडाळलेलं आहे. तर हे बघा, ही माझी डॉल आहे. हे अशा प्रकारे मी तयार केलेली आहे. घरच्या घरी एकदम कमीत कमी खर्चामध्ये आपण अशी डॉल घरच्या घरी तयार करू शकता. हे मिरर लावलेले आहेत डेकोरेशनसाठी. ही बघा, ही गोल पूर्ण साईड दाखवते तुम्हाला. ही मागची साईड आहे, ही बघा, आणि ही समोरची साईड आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी डॉल ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मैत्रिणींनो, माझी डॉल जर आवडली असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा की माझी डॉल कशी तयार झालेली आहे, तिला लुक कसा आलेला आहे आणि किती छान आणि कशी दिसत आहे ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही माझी डॉल आहे, मी तयार केलेली हाताने. जेव्हा आपण काही गोष्टी हाताने तयार करतो तेव्हा आपल्याला असं वाटते की बाबा हे मी तयार केलेलं आहे, तेव्हा वेगळीच खुशी आपल्या मनामध्ये निर्माण होते. तेव्हा मी प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वस्तू मी माझ्या हाताने डेकोरेशन करते आणि सर्व काही घरच्या घरी मी तयार करण्याचा प्रयत्न करत असते. तर मैत्रिणींनो, ही डॉल कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्लीज. आणि ह्या डॉलसाठी मी एक टोपी तयार केलेली आहे, म्हणजे ही टोपी. ही बघा, ही आहे प्लॅस्टिकचा ग्लास आहे आपला चहाचा आणि त्याच्यावरती मी हे कपट वापरलेलं आहे आणि कपट वापरून त्याची अशी छान अशी टोपी तयार केलेली आहे. बघा, ही ही बघा, ही टोपी आहे. हे वरच्या साईडने हिरवं उलन लावलेलं आहे आणि ही वेगळं थोडंसं घेतलेलं आहे. आणि ही बघा, एकदम छान प्रकारे आणि एकदम सुंदर अशी टोपी तयार झालेली आहे. असं वाटणार पण नाही की कशाची आहे. जेव्हा आपण खालून बघतो तेव्हा आपल्याला समजेल की हे गिलासापासून चहाच्या कपापासून तयार झालेली टोपी आहे. तर असं वाटणार पण नाही बघणाऱ्याला दुरून की हे टोपी कशाची आहे आणि काय नाही. तर एकदम छान प्रकारे ही टोपी तयार झालेली आहे. तुम्हाला घालून दाखवते मी. हे बघा, हे बघा. आता बघा आपल्या गुडियाचं लूक कसं आलेलं आहे. एकदम छान प्रकारे ही गुडिया टोपी घालून तयार झालेली आहे. बघा कसं दिसतंय बघा हिचं लूक आता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही टोपी कशी वाटली आणि माझ्या डॉलचं लूक कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा प्लीज. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू.